नमस्कार मित्रो, आपण आज महालगावला आलेलो आहोत। ग्रामपंचायत महालगाव ही पंचायत समिती मौदा अंतर्गत आणि मौदा तहसील हद्दीमध्ये येत असतो आणि त्या ठिकाणावर ज्या प्रकारे घाट लिलाव झालेला आहे, वाळू उत्खनन केल्या जात आहे। डेपो क्रमांक 11 या डेपो क्रमांक 11चा इथं लिलाव झालेला आहे संबंधित कंत्राटदार कंपनीला। बोरेलो बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड असं त्या कंपनीचं नाव आहे। आणि आपण सरपंच मॅडमशी संवाद साधणार आहोत की इथं ज्या प्रकारे घाटामधून उत्खनन केल्या जात आहे शासनाच्या परवानगीने, तर त्यांच्या गावामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि नदीपात्रामध्ये रेतीचा साठा संपूर्ण काढण्यात येत असल्यामुळे पाण्याची पातळी ही संपुष्टात आलेली आहे। आणि रस्त्यांचा जे रस्ते आहे ग्रामपंचायत हद्दीतील ते रस्ते म्हणजे तुटपुंजे मोडकळीस आलेले आहे आणि झाडं वगैरे जे पर्यावरण नियमाचे पालन करायला पाहिजे होता त्या प्रकारे पालन होत नसल्यामुळे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की खरोखर सत्य परिस्थिती इथं काय आहे। ज्या प्रकारे नागरिक इथं आलेले आहे, बरेच नागरिक जमलेले आहे, त्यांचंसुद्धा हेच म्हणणं आहे। तर आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की खरोखर वस्तुस्थिती इथं महालगावला डेपो क्रमांक 11ची काय आहे। मॅडम, आपलं परिचय? मी सौ उषा नरेंद्र मोहतुरे, सरपंच ग्रामपंचायत महालगाव। तर मॅडम, ज्या प्रकारे आता नदीमध्ये पाण्याचा साठा म्हणजे नाही आहे किंवा इथं तुमच्या बोरवेलला वगैरे पाणी नाही, तर भविष्यात यामुळे तुमच्या गावाला पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे? हो, होणार आहे। हो। तर आता ज्या प्रकारे रस्ते वगैरे तुमच्या इथले ग्रामपंचायत हद्दीतील आहेत, त्यांची स्थिती काय झालेली आहे या घाटामुळे किंवा यामुळे, थोडं सविस्तर सांगू शकाल आपण? रस्त्यांची स्थिती खूप खराब झालेली आहे। समोर म्हणजे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकते। नदीच्या म्हणजे तिकडून जे रेतीची वाहतूक करतात ट्रकनी, त्याच्याने म्हणजे रोड खराब झालेले आहेत, समोर पण होऊ शकतील। म्हणजे कशा प्रकारे खराब झाले आपल्या निदर्शनात आले ते? म्हणजे पुरामुळे पण झाले आहेत। म्हणजे जसं ती रेती जी काढतात ती या साईडनी न काढतात त्या साईडनी काढायला पाहिजे। कोणत्या साईडनी काढायला पाहिजे आपल्याला? जो नदीचा पात्र या साईडनी गेलेला आहे त्याचा आम्ही म्हणजे एचडीओ साहेबांना सांगितलं होतं की जो नदीचा पात्र या साईडनी पाणी वाहतो आम्हाला त्या साईडनी म्हणजे उत्खनन करून द्या म्हणून। म्हणजे जसं आता या साईडला जो आमच्या म्हणजे पाण्याची जो विहीर आहे ती पूर्ण या साईडनी पाणी वाहतो। आम्ही एचडीओ साहेबांना सांगितलं होतं की म्हणजे तो त्या साईडने उत्खनन करून द्या म्हणून। म्हणजे विरुद्ध दिशेने ज्या होत आहे तो त्या साईडने व्हायला पाहिजे उत्खनन, त्या म्हणजे त्याकडे नाही व्हायला पाहिजे नदी पात्रामध्ये। जसं म्हणजे हा पूर्ण हा जो पात्र आहे तो पूर्ण तो पाण्याची जी विहीर आहे ती पूर्ण खचून गेलेली आहे। काय परिस्थिती झाली आहे विहिरीची? ती बंदच झाली आहे आता। म्हणजे इकडे पाण्याचा पुरवठा होतच नाही, ती बंदच झाली आहे पूर्ण। पुरवठा का बरं नाही होत आहे? म्हणजे आपल्या पाण्यात नदी छे झाली आहे, म्हणजे विहीरच कोसळली आहे आणि खचली आहे पूर्ण। जो खराब पाणी आहे तो पूर्ण त्या विहिरीमध्ये जात होता नदीच्या, त्याच्याने म्हणजे पाणी पूर्ण दूषित होता, तो पिण्याच्या योग्य नव्हता। अच्छा अच्छा अच्छा। म्हणून ती पूर्ण बंदच केलेली आहे आता। तर त्याकरिता मग उपाययोजना आपण काय केले होते? उपाययोजना म्हणजे शासनाला पत्र दिलेलं आहे। मग आता पाण्याची टंचाईच होती तर म्हणजे वेळेवरती दुसरी बोर इकडे केलेली आहे। अच्छा, तर त्या बोरला पाणी वगैरे आलं? पाण्याची म्हणजे पातळी काय आहे? जसं आता पाण्याची पातळी कमीच होत आहे, लोकांना पाणी पुरत नाही। का बरं नाही पुरत? यामागे ह्या उत्खनन एक कारण असू शकतो? हो, म्हणजे नदीमध्ये जसं आपण रेती साठा असल्यास पाण्याचा जास्तीत जास्त म्हणजे तिथं निचरा होऊन पाणी साठा उपलब्ध होत असतो, तर रेती उत्खनन जास्त प्रमाणात केल्यामुळे पाणी साठा कुठंतरी म्हणजे भूगर्भात म्हणजे संचय न झाल्यामुळे संपुष्टात येत आहे असं वाटते? हो, असं आपलं मत आहे। एवढा कमी नव्हता पाणी, पण आता या पाण्याची म्हणजे हे कमीच झालेली आहे लेवल। म्हणजे उद्या भविष्यात गावाला पाणीची टंचाई उद्भवू शकते। आज उद्भवत आहे? हो, आजही उद्भवत आहे। म्हणजे लोकांना पाणीच नाही पुरत आहे। अच्छा, म्हणजे नदीमध्ये पाणी साठा उरलेला नाही आहे। तर हे पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे असं वाटते? म्हणजे पर्यावरण इथं जे पाणी पर्यावरणिक दृष्ट्या जे रेती वाहून येत असते त्यामुळे पाण्याचा संचय होत असते, तर पर्यावरणाचा नुकसान झालेला आहे असं वाटते आपल्याला हो या उत्खननामुळे?
उत्खननामुळे नुकसान झालेलं आहे. आणि तुमचे जे रस्ते आहे ग्रामपंचायत हद्दीतील तुमचे जे, तर त्यांचासुद्धा नुकसान होत आहे बऱ्याच प्रमाणात. हो हो. याकरिता काही बोलले होते आपण त्या संबंधित? शासकीय कामामध्ये अडथळा येतो, आम्ही बोललो आहोत तसे. म्हणजे आम्ही म्हणलं की म्हणजे जसे नदी गावातले लोक पण शासकीय कामात अडथळा देतात. बरं, गावातील लोक देतात तो भाग वेगळा आहे, परंतु आता ज्या प्रकारे इथं सहकार्य करायला पाहिजे ना. ती जसं आता शासकीय इमारत बांधत आहेत तिथं हेच लोक त्या मुलाला घेऊन तिथे जातात तहसीलला. मग तो म्हणजे कसं काम करणार आहे? हे म्हणतात की ते म्हणजे जे जागा आहे इमारत बांधकाम करत आहेत तिथे, ती म्हणजे ग्रामपंचायतची जागा नाही म्हणत आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा आहे, तिथं तुम्ही कसे बांधू शकता. तर तुमच्या रेकॉर्डला असेल ना, ते तुमच्या गाव नकाशामध्ये असेल ना, कुठं आहे ते? मध्ये पण आहे. तर ते कुठं दाखवते गाव नकाशामध्ये जागा? महाराष्ट्र शासनमध्ये. सरकार महाराष्ट्राच्या? महाराष्ट्र सरकार. म्हणजे ते तुमची जागा आहे. बरं, तर याला काही आपण आक्षेप म्हणजे घेता येणार नाही? आक्षेप पण म्हणजे ते ऐकतच नाही आहेत, पण तरी पण आता बांधकाम तिथं सुरू झालेलं आहे. हो, ते तुमच्या अधिकार क्षेत्रात तुम्हाला ते करायचं आहे. तर मॅडम, आता इथं झाडं वगैरे जे घाटाच्या लगत जे झाडं वगैरे लावायला पाहिजे पर्यावरण दृष्टीमधून, तर या कंपनीने संबंधित कंत्राटदाराने लावलेले आहे? झाडं म्हणजे याच्याने वाहून गेलेले आहेत. जसं तो पात्र म्हणजे इकडे म्हणजे ते खचतच आहे ना, नदीचा जो पात्र आहे ना तो खचतच जात आहे तिकडे. बरं, आता उपसरपंच साहेबसुद्धा आपल्याशी संवाद साधतील, जुळलेले आहे. त्यांची सुद्धा आपण गावाच्या भूमिकेतून संवाद साधूया. साहेब, आपला परिचय? मी किशोर आगरे, मुक्काम मालगाव, पोस्ट मोरगाव, तहसील मोदा, जिल्हा नागपूर, ग्रामपंचायत उपसरपंच. बरं सर, तर आता ज्या प्रकारे इथं उत्खनन केल्या जात आहे लिलाव घाटामधून, तर यामुळे आपल्या ग्रामपंचायतीला किंवा आपल्या गावाला काय धोका किंवा काय समस्या निर्माण होत आहे? ह्यामुळे आमच्या गावाला खूपच धोका आहे. कारण का आताचं नदीचे पात्र 10 फूट खोल आहे न, पाण्याची म्हणजे रेती साठा आहेच नाही, त्या रेती आहे नाही, बुडामध्ये मातीच आहे. आता जेथे आमची विहीर, पाणी पुरवठा विहीर आहे, तेथे पूर्ण पाण्याची पातळी न नदीची मातीची पातळी एकच झालेली आहे. तो दूषित पाणी त्या विहिरीला येते, विहिरीचं पाणी इकडे येते. ते स्विच बोर्ड होता तो पूर्ण कोसळलेला आहे नदीच्या पुरामध्ये गेल्या वर्षी 8व्यामध्ये. तेव्हा मग आम्ही बोरवेल मारली, नवीन मोठी बोरवेल मारला, तिलाही पाणी लागला. मग हातबोर मारली, 40 फूट गेली आहे. ते सध्या पाणी त्याच्यात कमी कमी होत आहे. पातळी म्हणजे दिवसेंदिवस पातळी खोल जात आहे न. दिवसेंदिवस आहे 5-6 किलोमीटर अंतर काटून हे त्या साईडचे कास्तकार ते म्हणजे पाणीपात्रामुळे, नदीच्या पुरामुळे तो रोड कोलारून गेला आहे तो रोड. पण जाणं येणं मुश्किल झालेलं आहे. त्यांना पुष्कळ अवस्था बिकट आहे त्याचीवाली कास्तकार लोकांची. त्यांना 10 किलोमीटर अंतर असं काटून त्याला आपल्या शेतामध्ये जाणं पडते, खात पाणी कोणते काही साधन घेऊन आपले. बरं, म्हणजे आता ज्या प्रकारे पाण्याची पातळी संपुष्टात आलेली आहे, आता नदीमध्ये वाळू असल्यानंतर त्याचं फिल्ट्रेशन होत असते आणि फिल्टर होऊन तो पाणी आपल्याला मिळत असतो. म्हणजे ती परिस्थिती आता राहिलेली नाही आपल्या गावामध्ये. राहिलेली नाही. ते विहीर पूर्ण बंद झालेली आहे आता न. स्विच बोर्ड जो स्विच ऑफ होता पूर्ण कोसळला आहे नदीमध्ये. सौर ऊर्जा पूर्ण, पाईपलाईन पूर्ण गेली, नवीन पाईपलाईन केली होती, पुन्हा ते बी तेपर्यंत येऊन गेले. दिवसेंदिवस तो नदी पात्र गावाकडे वळत आहे. अच्छा, म्हणजे या उत्खननामुळे नुकसान होत आहे ग्रामपंचायत संपत्तीचं असं वाटते? ग्रामपंचायतच्या होते, गावाच्या होता, गावाच्या उद्धाराचं पूर्णच नुकसान आहे. कास्तकाराचं नुकसान आहे. आमच्यापेक्षा म्हणजे कास्तकार जे लोक आहे, अर्धे लोक म्हणजे त्या पटीनं त्या बहुसंख्येत त्या तिकडच्या भागातले आहे. त्यांना पुष्कळ त्रास आहे नदीपात्रामुळे. बरं, ही वस्तुस्थिती आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, ग्रामीणांकडून आणि शेतकऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपल्याकडे शेतकरी जुळलेले आहे. आपलं नाव सर? अमरकांत कवळूजी मोतुरे. मी गावचा नागरिक आहे. जसं हे रेतीचा उपसा करत आहे, या रेती उपसा केल्यापासून म्हणजे पाण्याची पातळी खोल्यात जात आहे आणि गावाला पण पुष्कळ धोका आहे. ते नदी आहे जे ते गावाकडे खचत येत आहे. जे ग्रामपंचायत खचत येत आहे म्हणजे उत्खननामुळे खचत येत आहे असं म्हणणं आहे? उत्खननामुळे खचत येत आहे आणि जो पाणी बारिशमध्ये जे पूर येतात त्याच्यामुळे बी खचत येत आहे.
जे ग्रामपंचायत पाणी पुरवठा ढोला तो नदीत वाहून गेलेला आहे. ऊर्जा होते, ते लाईन होते, पाईपलाईन सगळे म्हणजे उद्ध्वस्त झालेली आहे. कशामुळे उद्ध्वस्त झाली असं वाटतं? हे जे नदीच्या पात्राचा जो पूर येते बारिशमध्ये, बरं म्हणजे पुरामुळे ते त्यामुळे आणि हे रेतीचा उपसा करतात. ते रेतीचा उपसा केल्यानंतर ते नदी अजून खोल होत आहे आणि पाणी इकडे गावाकडेच जास्त धाव घेत आहे. आणि त्या पलीकडे कम से कम अर्धी शेती त्याकडे कास्तकार आहे. म्हणजे मालगावचे कास्तकाराची शेती त्या साईडला आहेत. त्यांना बारिशमध्ये एवढी बिक्कट येते का ना मजूर जाऊ शकत, ना शेतकरी जाऊ शकत, ना बैलबंडी जाऊ शकत, ना कोणताही म्हणजे ट्रॅक्टर जे जमिनीत शेतीचं काम करणार आहेत ते इकडून जाऊ नाही शकत. त्याच्या कारण काय नाही न जाण म्हणजे नदी खचली आहे ना. आज 20 फुटाचा असा धडा, जेथून रस्ता नदी त्या बाजूला जायचा होता तेथून 20 फूट अंतर असं खोल दरी पडली आहे. आणि जाण्याची येण्याची बिकट बहुत परिस्थिती डाऊन झालेली आहे. म्हणून शासनाने याच्याकडे लक्ष द्यावा. जे शेती नेता म्हणजे रेती नेतात त्यामुळे आम्हाला त्याकडे जायची कोणती तरी व्यवस्था लावून द्यावा. आणि त्यांच्या अशी मागणी त्यांच्यानंतर त्यांना किती रेती न्यायच्या, किती का न्यायच्या त्यांनी घेऊन जावं. कास्तकाराची बिकट जे परिस्थिती आहे त्यांनी ते पूर्ण आम्हाला व्यवस्था करून द्यावा जाण्या येण्याची. आज आमची शेती येथून 2 किलोमीटर, आम्हाला 10 किलोमीटर चक्कर मारून शेतात जावं लागते. अशी परिस्थिती शेतकऱ्यांकडून सुद्धा पाहायला मिळत आहे. आपण प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहणार आहोत गावामध्ये जाऊन आणि त्या घाटावर प्रत्यक्ष जाऊन ते बघणार आहोत.